आज घरच्या जेवणाचा विषय लय गंभीर झालेला आहे. कारण आज मी सोडलेलंच नाही घराच्या बाहेर यांना. आज रविवार असल्यामुळं मग जेवणार काय. मग मला म्हणलं आपल्यात कॉलम तांदूळ आहे त्याचा भात घाल, माझं मी जातो बाहेर जेवून येतो. मग मी पावशेर तांदळाचा भात केलता, ती एकट्यानंच वतून घेतलाय आणि बाहेर येऊन खात बसले. तर कारण ती म्हणलं मला मी जेवणार नाही, मी बाहेर जाणार आहे, म्हणून मी आमच्या चौघा पुरताच भात केलता. खरं एकट्यानंच सपिवला. आणि मग काय बाहेर खायला काय सोडलं नाही म्हणून घरातला भात सगळा सपिवलाय. मग पोरं बी मला म्हणली एकट्यालाच खाया घाल, आता आम्हाला दुसरं करून दे. मग काय करायचं, आता मी आणते वडापाव आणि पोरांना देते. पोरं काय म्हणली तिकडं बापाचंच शूट कर, तिकडं जा, तिकडंच खा, शूट काय आमचं करू नकोच. म्हणून मी इथं ह्यांच्या पुढे येऊन बसले आणि ह्यांचा येडेव केला. आणि आता ती टाकलाय, काय करतात, काय खात्यात, कसं राहत्यात ते सगळं दाखवते. इथं बघा तुम्ही, खाण्याची पद्धत म्हणजे ह्यांची पहिल्यापासूनच आहे, आत्ताच नाही. मी आत्ता काय लक्षात आलं, पोरग्याने एक येडेव माझ्या केला आणि ती टाकला. चांगले बघितला पळाला म्हणून मी पुन्हा यांचं येडेव करायले. असंच होतं या, काय तर चांगलं करायचं म्हणलं की उशिराच होतं आहे आपल्या आयुष्यात का नाही. तर मी आता ह्यांचं येडेव रोजच करून टाकणार आहे. तर तुम्ही बघत राहा, काय खात्यात, कधी खात्यात, कसं खात्यात, आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही. त्यांची पद्धत काय बदलणार नाही, तशीच राहणार आहे खायची. ती खात्यात, ते जेवढं लागतंय तेवढं माणसं खातंय, काय पोटाच्या वर तर बांधित नाही, म्हणून खाऊ द्या. आणि कमेंट जरा चांगल्या करा, काय उगाच वाईट कमेंट करू नका. भात केलाय म्हणून घरात रुसल्यात आणि बाहेर येऊन खात बसल्यात. वरण भात आणि मी नाही खात, असं झालंय त्यांचं. आज दिवसभर ना त्रास होतोय त्यांना. कारण मी आज म्हणले बाहेर जेवायला जायचं नाही, घरात काय करन तेच खायचं. आणि मग मी वरण भात केलं. जास्त करून आता उन्हाळ्यामुळं भाकरी खायला नको वाटते ना, म्हणून वरण भात. आणि सकाळी काही चहा बिस्किट खाल्लं होतं, त्याच्यावर वरण भात घेतले. 9:30 वाजल्या होत्या, जेवाय घेतलंय. आणि काय मागतात काय माहिती जेवायला. आत्ता एक टायमाचं झालंय आणि एकट्यानंच सपवलाय भात. आता मला दुसरं जेवण करायच लागणार आहे, कारण आम्ही तिघंजण जेवायचं आणि तसं थांबलेलं आहे. बघू आवरते आता. आता कसं जेवणाचं होतं ह्यांच्या, बास आणि वाढ, नको आणि दीदी, हीच आता